वेलकम डिअर स्टुडंट्स टू द चॅनल कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही 2D ड्रॉइंग आहे ते ऑटोकॅड सॉफ्टवेअरवरती ड्रॉ करणार आहोत. यामध्ये जर बघितलं तर दोन ड्रॉइंग तुम्हाला दिसतील. सिमिलर स्ट्रक्चर आहे, फक्त यामध्ये जे काही लाईनमधलं डिस्टन्स आहे इथं 4 mm आहे, या ठिकाणी 8 mm आहे. बाकीचे जे काही डिटेल्स आहेत ते सेमच आहेत. ओके, तो बेसिकली आपण हे जे काही ड्रॉइंग आहे फर्स्ट ते त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. फर्स्ट ड्रॉइंग क्रिएट केल्यानंतर तुम्हाला सेकंड ड्रॉइंग कसं क्रिएट करायचं हे ऑटोमॅटिक येऊन जाईल. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर जे काही बेसिक सेटिंग आहेत ते आपल्याला हव्या त्या फॉर्मॅटमध्ये आहेत का एकदा कन्फर्म करून घ्या. ड्रॉइंग युटिलिटीजमध्ये जाऊन युनिट सिस्टीम जी आहे ती मिलीमीटर्समध्येच आहे का एकदा कन्फर्म करा. त्यानंतर ॲनोटेट या टॅबमध्ये जाऊन डायमेन्शन सेटिंगमध्ये जाऊन डायमेन्शनचे सेटिंग प्रायमरी युनिट जे आहेत ते डेसिमलमध्ये, प्रिसिजन जे आहे ते 0, हे सिम्बॉल आणि ॲरोजमध्ये जाऊन ॲरोची साईज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, टेक्स्टची साईज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आहे का चेक करा. आणि देन सेट करंट, देन क्लोज. त्याचबरोबर ऑब्जेक्ट स्नॅप जो काही ऑप्शन आहे, ओ स्नॅप, यामधले हे सगळे ऑप्शन्स ऑन आहेत का एकदा कन्फर्म करा. कारण हे ऑप्शन्स ऑन असल्याशिवाय आपल्याला जे काही सिलेक्शन करायचं आहे ते सिलेक्शन इझी होणार नाही. आपल्याला जर सेंटर हवा असेल, मिड पॉईंट हवा असेल, इंटरसेक्शन हवा असेल तर आपण लगेच त्या ठिकाणी काय करू शकतोय, फिल्टर आउट करू शकतोय आणि लगेच क्लिक करून आपल्याला त्या लाईनचा, त्या सर्कलचा सेंटर असेल, मिड पॉईंट असेल, लगेच त्या ठिकाणी भेटण्यासाठी हे सगळे ऑप्शन्स तुमचे काय पाहिजेत, ऑन हवे असले पाहिजे. लेट्स स्टार्ट द ड्रॉइंग ऑन ऑटोकॅड सॉफ्टवेअर. तर मला एक बेसिकली 20 mm लाईन मी ड्रॉ करून घेतो. आता लाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट पॉईंट, इट विल आस्क फॉर फर्स्ट पॉईंट. आता यामध्ये तुम्हाला कधी कधी डायमेन्शन्स प्रेडिक्ट होतील, म्हणजे लाईन कर्सर ज्या पद्धतीने मूव्ह कराल त्या पद्धतीने ते डायमेन्शन्स कमी जास्त होतील. इन केस जरी झाले नाहीत तरी तुम्ही डायरेक्टली 20 एंटर करून प्रेस डायरेक्टली एंटर, डायरेक्ट तुम्ही एंटर त्या ठिकाणी प्रेस करू शकताय आणि एस्केप या कमांडमधून, त्या लाईन कमांडमधून बाहेर पडू शकताय. म्हणजेच जरी या ठिकाणी प्रेडिक्ट झालं नाही ते डायमेन्शन तरी तुम्ही डायरेक्टली 20 प्रेस करून एंटर प्रेस केल्यानंतर त्या लाईनचे डायमेन्शन्स त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेले तुम्हाला दिसतील. इथं जर बघितलं तुम्ही डायमेन्शन, ही 20 mm ची लाईन त्या ठिकाणी क्रिएट झालेली दिसेल. ओके, त्यानंतर आणखी एक 15 mm ची अँग्युलर लाईन आहे जिचा अँगल जो आहे तो 120 डिग्री आहे. इथला जो अँगल आहे तोच इथं असणार आहे. सो 120 डिग्रीचा अँगल आहे, 15 mm ची लाईन आहे. ओके, सो लाईन या कमांडमध्ये जाऊन अँग्युलर लाईन कशी ड्रॉ करायची हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर यासाठी तुम्ही एक पॉईंट स्पेसिफाय करून, आता यामध्ये जर बघितलं तर लाईन जी आहे ती मूव्ह होत असताना आयदर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल या दोनच डायरेक्शनमध्ये होते, पण आपल्याला अँग्युलर लाईन हवी आहे. सो ऑर्थो जो ऑप्शन आहे आपला, ऑर्थो मोड मी क्लोज करून घेतो, ऑफ करून घेतो. सो आता लाईन जी आहे ती तुम्हाला अँग्युलर पोझिशनमध्ये मूव्ह झालेली दिसेल. तर यामध्ये तुम्हाला जे काही अँगल आहेत ते कधी कधी प्रेडिक्ट होतील आणि जरी झाले नाही तरी आपला जो काही फॉर्म्युला आहे अँग्युलर लाईनसाठी तो मी त्या ठिकाणी एंटर करणार आहे. त्यासाठी मी प्रेस करतोय शिफ्ट ॲट द रेट लेंथ ऑफ द लाईन, फॉर एक्झाम्पल 15 mm लाईन आहे, लेस दॅन सिम्बॉल आणि अँगल जो आहे तो 120. ओके, आता इथे जर बघितलं तुम्ही व्हाईट डायलॉग बॉक्समध्ये ॲट द रेट 15 इट इज अ लेंथ ऑफ लाईन, लेस दॅन 120 इट इज अ अँगल. सो हा फॉर्म्युला एंटर करून तुम्हाला अँग्युलर लाईन त्या ठिकाणी भेटेल. जस्ट प्रेस एंटर. तुम्ही जर बघितलं प्रेस एस्केप तर ही अँग्युलर लाईन तुम्हाला आलेली भेटेल. तुम्ही जर अँगल त्याची चेक केले, यस, अँगल जर चेक केला तर तो 120 डिग्री आहे आणि त्याची लेंथ जर बघितली, आता यामध्ये लेंथ चेक करत असताना अलाइंड लेंथचा ऑप्शन त्या ठिकाणी चूज करायचा आहे, कारण अँग्युलर लाईन आहे. सो फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट 15 mm. ओके, तर हे जे काही डायमेन्शन्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले दिसतील. शिफ्ट ॲट द रेट लेंथ ऑफ लाईन लेस दॅन दॅट अँगल, हे
याची साईज थोडी मी कमी करून घेतो डायमेन्शन सेटिंग मध्ये जाऊन. आता ड्रॉइंग मध्ये जर बघितलं तर ठराविक डिस्टन्सनं काय केलेले आहेत, ह्या लाईन्स ऑफसेट केलेल्या आहेत. 4 mm डिस्टन्स आहे दोन लाईन्स मधील. सिमिलरली ह्या लाईन्स मधील डिस्टन्स देखील 4 mm आहे. मी ऑफसेट या कमांड मध्ये जातोय. ऑफसेट डिस्टन्स विचारेल तुम्हाला 4. प्रेस एंटर. सिलेक्ट द ऑब्जेक्ट, सिलेक्ट द साइड. एंटर. राइट क्लिक, रिपीट ऑफसेट, सिलेक्ट द डिस्टन्स, सिलेक्ट द ऑब्जेक्ट, सिलेक्ट द साइड. यामध्ये जर बघितलं तर मी हे डायमेन्शन जे आहे तुम्हाला थोड्या वेळासाठी इथे घेतो, किंवा हे तुम्ही परत दिलं तरी चालेल, कारण ऍक्च्युली हे डायमेन्शन या लाईन मध्ये दिलेलं आहे. सो आपण वरती देऊ. आता अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तुम्ही ट्रिम करतोय. ट्रिम या कमांड मध्ये जाऊन सिलेक्ट द बाउंड्री, प्रेस एंटर and select the unwanted portion. Press escape. Similarly, right click, repeat trim. Select the boundary first, press enter, select the unwanted portion. जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला क्रिएट झालेलं दिसेल. तर यामध्ये एक सेमी सर्कल आणि एक सर्कल आहे, ते मी आता क्रिएट करणार आहे. सेमी सर्कल जर बघितलं तर त्याची रेडियस ही 2 mm असणार आहे, कारण ऑब्विसली हे दोन्ही लाईन्सला टच करते. सो मी एक लाईन ड्रॉ करून घेतो. सिमिलरली या पॉइंट पासून इथपर्यंत आणि एक सर्कल त्या ठिकाणी ड्रॉ करतो. तर इथं तुम्हाला लगेच मिड पॉइंट रिफ्लेक्ट झालेला दिसेल. या ठिकाणी देखील मिड पॉइंट रिफ्लेक्ट झालेला दिसेल, कारण आपण इथं ऑप्शन्स जे आहेत हे सगळे ऑप्शन्स ऑन केल्यामुळे इथं सेकंड जो काही मिड पॉइंट ऑप्शन आहे तो ऑन असल्यामुळं आता मी जर हा ऑफ केला आणि मी जर लाईनचा मिड पॉइंट त्या ठिकाणी प्रेडिक्ट करायला लागलो तर ते मला दिसणार नाही. सो आता मी जर इथं मिड पॉइंट वरती क्लिक केलं, हा जर ॲरो या ठिकाणी असेल तरच मला त्या पर्टिक्युलर लाईनचा मिड पॉइंट त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेला दिसेल. सो मी मिड पॉइंट वरती क्लिक करतोय आणि हा जस्ट एक पॉइंट सिलेक्ट करतोय. सिमिलरली आणखी एक सर्कल आहे ज्याची रेडियस 1 mm आहे. सो मी मिड पॉइंट वरती जातो आणि त्याची रेडियस जी आहे ती 1 mm मेन्शन करतो आणि नको असलेला पार्ट जो आहे तो ट्रिम करून घेतो. तर हा जो काही हाफ पोर्शन आहे तो नको आहे मला. सो मी ट्रिम या कमांड मध्ये जातोय. अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करण्यासाठी पहिल्यांदा बाउंड्री सिलेक्ट करतोय. प्रेस एंटर, सिलेक्ट द अनवॉन्टेड पोर्शन. यामध्ये जर बघितलं तर ही लाईन आता मला नको आहे, सो मी डिलीट करतोय. अॅनोटेट या टॅब मध्ये जाऊन सेंटर मार्क मला या सर्कल साठी हवा आहे, सो मी सिलेक्ट केला. ओके. सिमिलरली हेच जे काही स्ट्रक्चर आहे ते या साईडला रिपीट झालेलं आहे. सो होम मध्ये जाऊन सर्कल, create one circle of 2 mm radius, create another circle having 1 mm radius and trim the unwanted portion. Yes, select the boundary first, press enter and select the unwanted portion. ही लाईन मला नको आहे, सो मी डिलीट केली. याचा सेंटर मार्क भेटण्यासाठी मी अॅनोटेट या टॅब मध्ये जाऊन सेंटर मार्क, सिलेक्ट द सर्कल. ओके. नाउ वी विल चेक द डायमेन्शन्स. डायमेन्शन्स आता आपण चेक करू. तुम्ही जर बघितलं तर यामध्ये लिनियर डायमेन्शनचा ऑप्शन घेतोय मी. 4 mm डिस्टन्स आहे. सो या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते 4 mm. त्यानंतर ॲरोची साईज आणखी मी कमी करून घेतो जेणेकरून सगळे डायमेन्शन्स व्यवस्थित ऑक्युपाय होतील. सिम्बॉल ॲरोज, ओके. सेट करंट, क्लोज, ओके. ठीक आहे. त्यानंतर सिमिलर वे मध्ये डायमेन्शन्स जे आहेत ते पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. आता जर बघितलं तुम्ही हे अलाइन टाइप मध्ये डायमेन्शन्स जे आहेत ते तुम्हाला अँग्युलर स्ट्रक्चर साठी सिलेक्ट करावे लागतील.
स्ट्रक्चरसाठी अलाइन डायमेन्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. नंतर अँगल जो आहे तो मेन्शन करतोय. तर सर्कलची रेडियस आणि डायमीटर जो दिलेला आहे तो मेन्शन करतोय. डायमीटर सिलेक्ट द सर्कल. ओके, तुम्ही जर बघितलं केअरफुली तर या ड्रॉइंगमध्ये बेसिकली 2 ड्रॉइंग आहेत. फक्त डिस्टन्स जे आहे 2 लाईन मधलं या लाईनमध्ये काय आहे जास्त आहे. सो आपण जी 4 mm वरती लाईन ऑफसेट केली तुम्ही या ड्रॉइंगमध्ये हे ड्रॉइंग क्रिएट करत असताना ती 8 mm ऑफसेट करू शकता. ओके, जर बघितलं जे काही डायमेन्शन्स आहेत प्रॉपर प्लेस केल्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित केअरफुली अनालाइज केलं तर जे ड्रॉइंगमध्ये डायमेन्शन्स दिलेले आहेत तेच डायमेन्शन्स या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेले तुम्हाला दिसतील. ओके, थँक्यू.